एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये जायचं का? इतक्या वेळा दिल्लीला लागोपाठ ते कधी गेलेले आपण पाहिलेलं नाही की स्वस्तपणे शांतपणे सगळं सुरू होतं. बहुमत आहे, मिळवलेलं असेल, धारण केलेलं असेल, ते सगळं बहुमत घेऊन ते सगळी सत्ता वगैरे उपभोगत होते. आता त्यांना जे जावं लागत आहे त्याचा अर्थ असा आहे की न्यायव्यवस्थेतल्या पण काही सूत्रांमधून त्यांना कळलं असेल की आता हा निर्णय आपल्या विरुद्ध येणार आहे. मग अशा वेळेस स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? जस्टिस भूषण गवई आल्यापासून सर्वोच्च न्यायालयातलं हे वातावरण झपाट्याने बदललेलं आहे आणि त्यांनी जो निर्णय तेलंगणा संदर्भातला दिला, अत्यंत कडक ताशेरे त्यांनी ओढले आणि त्यांनी सांगितलं की 10वं शेड्यूल हे अविभाज्य भाग आहे संविधानाचा. मग त्याच्यानुसारच प्रक्रिया चालली पाहिजे आणि पात्र अपात्रता ठरवताना संविधानामध्ये वेळ दिलेली नाही की तुम्ही किती वेळात निर्णय घ्यायचा. याचा जसा गैरफायदा महाराष्ट्रात राहुल नार्वेकरांनी घेतलाय, त्यांना नेमकेपणाने माहिती आहे, त्यांच्या डोक्यात आहे सगळं. कारण महाराष्ट्रातलं राजकारण त्यांना माहिती आहे, राजकीय घराण्यातून ते आहेत, त्यांचे वडील राज्यपाल होते, खासदार होते, त्यामुळे त्यांना हे सगळं कळते. म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं तेलंगणाच्या विधानसभेच्या अध्यक्षांना की तुम्हाला हा निर्णय 3 महिन्याच्या आत घेतला पाहिजे. आता ही संविधानिक उद्देशाची पूर्ती करणं आहे आणि ती संविधानिक उद्देशाची पूर्ती करण्याची सुरुवात जर तेलंगणाच्या निर्णयातून होत असेल तर त्याच लाईनवर ही संविधानिक पूर्तता महाराष्ट्रात सुद्धा, महाराष्ट्राच्या सगळ्या पक्षांतराच्या आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या वादात सुद्धा होताना दिसेल.